चालेल? तुम्ही सगळे माझे मित्र आहात का? आपण आता 10वीला किती लोक आहेत? 10वीच्या हात वर करा. का 10वीच्या नाही येतात? मी काय ठरवलं व्हायचं ते शेजाऱ्याला सांगू नका. डॉक्टर मारू असं पण म्हणते. तुमची स्वप्न तिथं कट होईल. तुम्हाला जे करायचं पायलट कुणाला बनायचं आहे बघा. किती लोक पायलट होऊ शकतात हो ना. एअरफोर्समध्ये पायलट होऊ शकतात, कमर्शियल पायलट होऊ शकतात. पण आता तुमच्याकडे तो काळ आहे, तुमच्याकडे तो वेळ आहे. तुम्ही ठरवा की तुम्हाला काय व्हायचंय आणि ते ठरवलं की मग तुम्हाला आपोआप सगळे मार्ग दिसत जातील की कुठल्या शाखेचा अभ्यास केल्यावरती इंजिनियर होता येतं, भौतिकशास्त्राचा जास्त अभ्यास करावा लागतो, गणिताचा जास्त अभ्यास करावा लागतो. तुम्हाला लिटरेचरमध्ये जायचं असेल तर सगळ्या भाषा इंग्रजी गरजेचं असतं. असे बरेच विषय आहेत. तुम्हाला कुणाला MBBS करायचं आहे तर जीवशास्त्रातली जास्त माहिती असतं गरजेचं आहे. पण त्या विषयात आपल्याला प्रावीण्य मिळवायला लागेल. आत्तापासूनच अभ्यास करावा लागेल. इथं तुम्हाला दिव्याखाली बसून अभ्यास करावा लागतो. दिव्याखाली बसून सगळीकडे लाईट आहे ना. आपल्या जुन्या लोकांनी ईश्वर समाजासाठी लोकांनी दिव्याखाली बसून अभ्यास केला रस्त्यावर आणि त्या सुटले कुठे गेले. तुम्ही चला एक गोष्ट सगळ्यांना 70% जास्त मार्क पुन्हा कोणाला 70% जास्त. आणि इकडं अरवा इंजिनियर खूप होईल, कम्प्युटर सायन्स खूप होईल. असून त्यापासून सुरुवात झाली आणि SSC सगळ्यात जी आमची आहे ती 1973 ला पास आउट झाली. आमची पहिली बॅच असल्यामुळं एवढी सुधारणा वगैरे नव्हती. अगदी शून्यातून हे निर्माण झालेलं आहे. आणि आता माझ्या इथे बसले कोडक सर ते आमचे गुरुवर्य. आज त्यांचं 80 वय आहे. ते आम्हाला चित्रकला शिकवायला होते. खोचीकर सर मुख्याध्यापक होते. जाता जाता शेवटी 1973 ला महाबळेश्वरला 1 वर्ष त्यांच्याकडे शिस्तीसाठी अनुभव बघितलेला आहे. त्यांचे शिस्तप्रिय जीवन, स्वच्छता हे वाहून गेलो. तात्यासाहेबांच्या मुलं तात्यासाहेब सैरामशी, तात्यासाहेब कोरे, त्यानंतर कुमार नाईक मॅनेजर होते. या दोघांनी जे कारखान्याचा म्हणून हा भागाचा अजून विकास हा पुंडामाळ होता. आम्ही ते प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. आणि कारखान्याचं बांधकाम, त्या बॉयलरचं बांधकाम चालू होतं. त्यावेळी आमच्या कुटुंबातली माझी आई त्यावेळी कामाला गेलो होती बॉयलरच्या ह्याच्यामध्ये. त्यामुळे माझा वारणेचा माझा संबंध फार जुना आहे. मला हजेरीपत्रक न घेता मला सर्व मुलांची पूर्ण नावे पूर्ण पाठवली. दुसरं म्हणजे रनिंगच्या स्पर्धेमध्ये, क्रीडा स्पर्धेमध्ये सगळीकडे प्रथम आम्ही नंबर घेतलेले होते. आणि दुसरं म्हणजे आपल्या वारणा परिवारातील जास्ती करून मुंबई सरांचा आशीर्वाद जास्त असायचा, ठाणे सरांचा आशीर्वाद जास्त असायचा. सर्वांचेच आशीर्वाद असायचे. पण मला जे वारणीतून जे काही घेऊन गेलो ते कधीही आपल्या आयुष्यात न संपणारे असे आहे आणि कधी परत न मिळणारे असे आहे. धन्यवाद.
जाने अय्यवरा आली मस्त जंगलीरा आली नट झाजी देख सुंदरा अशी इंद्राची अप्सरा मन ध्याननार देखणी अशी इंद्राची अप्सरा ढोलकीच्या तालावर गुरु झालं बेबन राय बेबन बेबन झुलवा मला फिरतीच्या झुल्यात झुलवा मला फिरतीच्या झुल्यात झुलवा नाद इश्काचा गुल्लंद घुलवा मला नदीच्या खत तुझे ओ तेरी याद में हजारों रंग के नजारे बन गए सवेरा जब हुआ तो फूल बन गए जो रात आई तो सितारे बन गए लिखे जो खत तुझे हम काले हैं तो क्या हुआ दिल वाले हैं हम काले हैं तो क्या हुआ दिल वाले हैं हम तेरे 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 चाहने वाले हैं हम काले हैं तो क्या हुआ दिल वाले हैं ए गोरे गाला तंदाना ए रेशमी बाला तंदाना ए 16 साला तंदाना ए तेरे ख्याला तंदाना हम तेरे 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 चाहने वाले हैं हम काले हैं तो क्या हुआ दिल वाले हैं हम काले हैं तो क्या हुआ दिल वाले हैं. हे गाणं जे तुम्ही आता ऐकलत ना ते फार जुनं गाणं आहे. कुवारा बाप या चित्रपटातील गाणं आहे. ते खूप वर्षापूर्वी हा चित्रपट होऊन गेला. या गाण्यांची तुम्हाला कदाचित ओळखही नसेल पण ते त्या काळामध्ये खूप सुंदर गाणं होतं. आवडतो मज अफाट सागर अथांग पाणी निळे निळ्या जांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे फेस फुलांचे सफेद शिंपित वाटेवरती सडे हजार लाटा नाचत येती गात किनाऱ्याकडे मऊ मऊ रे तित कधी मी खेळ खेळतो किती दंगल दर्यावर करणाऱ्या वाऱ्याच्या संगती संत सावळी दिसती जेव्हा क्षितिजावर गलबते देश दूरचे बघावयाला जावेसे वाटते तुफान जेव्हा भांडत येते सागरही गरजतो त्यावेळी मी चतुरपणाने दूर जरा राहतो खडकावरुनी कधी पाहतो मळवळणारा रवी ढगा ढगाला फुटते तेव्हा सोनेरी पालवी प्रकाश दाता जातो जेव्हा जळाखालच्या घरी नकळत माझे हात जुळवून येती छातीवरी. धन्यवाद. तुम्हा सगळ्यांना एक अशा व्यक्तीचा परिचय करून देणार आहोत. अशा व्यक्तीचा परिचय करून देणार आहोत की ती आता मुंबईवरून आली आणि माजी विद्यार्थी आहेत. NAP 2020ची महाराष्ट्र शासनाची मानद सल्लागार आहे. करिअर गायडन्स ते करत राहतात. मुलांनो तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी सरपटणारे आहेत, 4 पायावरती चालणारे आहेत. या सगळ्यांना जर का म्हटलं, काही पाण्यात पोहणाऱ्यांना म्हटलं की तू झाडावर चढ, पाण्यात पोहणाऱ्या माशाला म्हटलं तू झाडावर चढ, खारुताईला म्हटलं की तू पोहून दाखव, तर ते शक्य होणार नाही.
तिला पोहायलाच येतं, तिला चढायलाच येतं, या सगळ्या गोष्टी आहेत. ते करिअर गायडन्स करणारे श्याम राऊत माजी विद्यार्थी असले तरी सुद्धा आपण जे शिक्षण घेतोय, शिक्षणामध्ये काय पाहिजे याचं मार्गदर्शन करण्यासाठी आपण त्यांना एक 10 मिनटं वेळ देणार आहोत. मी श्याम राऊतची सगळेच त्यांचे मित्र वाट बघतायत की ते काय आपल्याला बोलणार आहेत, संवाद साधणार आहेत. आपण सुद्धा लहान मुलांनी त्यांचं बोलणं आहे, संवाद आहे, ते नीट लक्ष देऊन ऐकावा. आणि मी श्याम राऊतला विनंती करेन की स्टेजवरती त्यांचे सर्व शिक्षक आहेत, समोर तुम्ही लहान मुलं आहेत, पाठीमागे त्याचे सर्व मित्र आहेत. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्या समोर संवाद साधण्यासाठी NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 या संदर्भात विचार मांडण्यासाठी आपल्या समोर येत आहेत श्याम राऊत. धन्यवाद. सर्व मुलांना आजच्या कार्यक्रमाच्या शुभेच्छा. तुम्ही सर्वांनी एन्जॉय करताय का? आवाज येत नाही आहे. एन्जॉय करताय का? व्हेरी गुड. सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे, प्राचार्य महाबळेश्वरवाला यांच्या विनम्र पुण्यात्माला स्मरून आणि उपस्थित आपले गुरुवर्य स्टेजवरचे यांना पदस्पर्श करून उपस्थित सर्व मित्र आणि मैत्रिणींना श्याम राऊतचा नमस्कार. मी आपल्या शाळेमध्ये 1988 साली 10वी करून निघालो आहे आणि आता सेंट्रल गव्हर्नमेंटला केंद्रीय सरकारमध्ये भारत सरकारला नॅशनल एज्युकेशन पॉलिसीवरती सल्लागार म्हणून काम करतो. आता हा विषय लहान मुलांच्या डोक्यावर नाही, पण आपली जी मोठी मुलं आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे म्हणून तुम्हाला सांगतो. आपल्याकडे ही जी मुलं बसलेली आहेत ही मुलं 5वीला आहेत, ती 6वीला जातील, 6वीला आहेत ती 7वीला जातील, 7वीची 8वीला, 8वीची 9वीला, 9वीची 10वीला, 10वीची मुलं बाहेर गेली आहेत, काही मुलांची लग्न झाली आहेत, काही मुलांची लग्न व्हायची आहेत, काहींना मुलं झालेली आहेत. असा सगळा एक परिवार वारणेचा आपल्यासमोर आज येत आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या गोष्टींना धरणारा एकच दुवा असतो, तो म्हणजे शिक्षण. आणि त्या शिक्षणाच्या हेतूने आपण एकत्र येतो आणि हळूहळू आपल्यामध्ये डेव्हलपमेंट ही होते. मला वाटतं मुलं जामच कंटाळलेली आहेत, सगळे दमलेली आहेत, तरी पण मला सांगितल्याप्रमाणे मोठ्या लोकांसाठी हा विषय महत्त्वाचा आहे आणि म्हणून हा मांडतोय. आपण नवीन शैक्षणिक धोरणानुसार आपल्या पालकांना आपलं पालकत्व कसं करायचं, आपलं पालकत्व कसं टिकवायचं, हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. कारण या मुलांच्यावरती संस्कार शाळा करते, शिक्षक करतात, पण आपल्या घरीसुद्धा आपण त्यांच्यावरती संस्कार करणं गरजेचं आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा दुवा आणि सगळ्यात महत्त्वाचा पैलू हा नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये दिलेला आहे. याचा अर्थ असा होतो की 6 तास जेव्हा मुलं शाळेमध्ये असतात पण बाकीची संपूर्ण वेळ ही पालकांच्या बरोबर असतात, तर पालकांनीसुद्धा या विषयावरती लक्ष देणं गरजेचं आहे आणि आपल्या मुलांच्या सर्वांगीण विकासावरती लक्ष द्यावं. याच्या संदर्भातला काही मसुदा हा नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये दिला आहे, तो आज तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करतो आहे. नवीन शैक्षणिक धोरणाची संरचना ही 5+3+3+4 अशी आहे. म्हणजे पहिले 5 वर्ष, नंतर 3 आणि नंतर शेवटचे 4 अशी संरचना आहे. त्या संरचनेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग येतो जो प्री प्रायमरी ते 3री पर्यंतचे विद्यार्थी, की त्यांच्यावरती आपल्याला आपलं जे संस्कृती आहे त्या संस्कृतीचं जडणघडण त्यांच्यावर झालं पाहिजे. म्हणजे थोडक्यामध्ये आपले सण काय, आपले उत्सव काय, आपले लोक काय आहेत या संदर्भातलं शिक्षण त्यांच्यावरती गेलं पाहिजे. 3रीपासून ते 8वीपर्यंत हा जो वेळ आहे त्याच्यामध्ये कौशल्य मुलांच्यामध्ये कसं डेव्हलप होता येईल या विषयावरती जास्त प्रभाव टाकला गेला आहे. आणि ते कौशल्य हे
पहिली 3री ते 8वी आता आपल्याकडे कार्यानुभव शाळा आहे. ही कार्यानुभव शाळा त्यावेळीपासून म्हणजे मी 40 वर्षांनी त्याला बघतोय त्यापासून आपल्याकडे कार्यानुभव शाळा आहे. आता ही कार्यानुभव शाळा प्रत्येक ठिकाणी असावी असं शासनाचं धोरण आहे आणि म्हणून नवीन शिक्षण धोरणामध्ये 3री ते 8वी याच्यामध्ये ही उपाययोजना केलेली आहे. आता जी मुलं 9वीला आहेत त्या मुलांसाठी सगळ्यात महत्त्वाचं, जी मुलं 10वीला आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाचं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 9वी 10वी 11वी 12वी असे 4 वर्ष तुमची फार महत्त्वाची आहे तुमच्या आयुष्यामधली. आणि ही 4 वर्ष जर तुम्ही व्यवस्थितरित्या वर्कआउट केली तरच तुमचं पुढे उज्ज्वल भविष्य होईल. आणि त्याच्यासाठी नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये एक नवीन फॉर्मॅट आणलेला आहे. आता तुम्ही सगळे निघून जाल पण तुमची मागची जी 5वी 6वीची मुलं आहेत त्या लोकांना 9वीपासून 9वी 10वी 11वी 12वी असे 4x2 असे 2 सेमिस्टर एक्झामिनेशन द्यावी लागणार, परीक्षा द्यावी लागणार आहे. आता आपण फक्त 10वीची परीक्षा देतो आणि 12वीची देतो, पण आता पुढे 9वी 10वी 11वी 12वी असे 4x2 सेमिस्टर अशा जवळपास 8 परीक्षा द्याव्या लागणार आहेत. याचं कारण असं की तुमचा कल कुठे आहे, तुम्ही काय करू शकता या विषयावरचं ज्ञान त्याच्यामध्ये दिलं जाईल आणि त्याच्या प्रमाणामध्ये तुम्हाला सर्टिफिकेशन दिलं जाईल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला इथनं पुढे मार्क दिले जाणार नाही, हे मूल्यमापन असेल. मूल्यमापन म्हणजे काय, ग्रेड सिस्टीम असेल, क्रेडिट्स असतील. म्हणजे तुम्ही 9वीला किती क्रेडिट्स घेतले, 10वीला किती घेतले, 11वीला किती घेतले, 12वीला किती घेतले, असे एकत्र मिळून तुम्हाला ती क्रेडिट बँक तयार होते आणि ती तुम्हाला ठरवते की तुम्ही कुठल्या लेवलला आहात. आता तुम्ही हा विषय पुढे बंद झाला की मेरिटमध्ये किती येतो किंवा याच्यामध्ये किती येतो, तसं नाही. तुम्ही कुठल्या विषयामध्ये पारंगत आहात या विषयावरती धरून तुम्हाला तुमचं मूल्यांकन केलं जाईल, तुमची इव्हॅल्युएशन्स केली जातील आणि त्याच्यावरतीच तुम्हाला पुढे आर्ट्स कॉमर्स किंवा सायन्स किंवा बाकीच्या कुठल्या इतर गोष्टीमध्ये ॲडमिशन्स देण्यासाठी वर्कआउट केलं जाईल. सो हा सगळ्यात महत्त्वाचा भाग जो आहे हा मुलांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पालकांनी पण सगळ्यात मोठी गोष्ट मी तुम्हाला सांगतो. आता घरामध्ये आता एक साधं सिंपल उदाहरण देतो. आपण 2 व्हीलर घेऊन जेव्हा मुलांना घेऊन जातो बाहेर आणि सिग्नल येतो, तो सिग्नल रेड असला तरी आपण त्याला ओमेट करून निघून जातो. घरातला तो पालक, तो विद्यार्थी काय म्हणतो किंवा मुलगी काय म्हणते की तो सिग्नल रेड आहे आपण का जातो, तो चालतं, त्याला काही प्रॉब्लेम नाही, निघून जाऊ. पण तेच संस्कार आपल्या मुलांच्यावरती होतात आणि आपण ट्रॅफिक व्हायोलेशनपासून सुरुवात करतो. म्हणजे आपण त्यांना चुकीचं सांगतो, चुकीचं दर्शवतो. ही अशी जबाबदारी पालक म्हणून पण तुमच्याकडे आहे आणि ती तुम्ही डेव्हलपमेंट करावी आणि अशा काही गोष्टी मुलांच्या नजरेस करू नयेत की जेणेकरून ती मुलं त्याला फॉलो करतील आणि चुकीच्या मार्गावरती जातील. बोलण्यासारखं भरपूर आहे पण मला वाटतं की सर बोलण्यासारखं भरपूर आहे पण आता हे जास्त प्रोलॉंग होईल. त्यापेक्षा आपण एक करिअर सेशन जो आहे 8वी 9वीचा मुलांचा 10वीच्या मुलांचा तो एक सेपरेटली आपण कधी करून घेऊ. तुम्ही इन्व्हाइट करा, मी येईन शाळेमध्ये आणि मुलांसाठी आपण एक सेपरेट कार्यक्रम करून घेऊ. जे काही लोक आहेत, जे मित्र आहेत माझे, त्या लोकांना एक सांगू इच्छितो की तुम्ही शाळा चालू करण्यासाठी जर तुम्हाला काही मार्गदर्शन लागलं किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये तुम्हाला काही करत असेल तर श्याम राऊत तुमच्याबरोबर आहे. निश्चितच मला आवाज द्या, मी तुम्हाला मदत करेन. जय हिंद, जय महाराष्ट्र. बालकवींची औदुंबर कविता मला जेवढी आठवेल तेवढी मी म्हणणार आहे. सर्वांनी कृपया शांतता पाळावी. आईल तटावर पैल तटावर हिरवाळीले ऊन, आईल तटावर पैल तटावर हिरवाळीले ऊन, निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून. 4 घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे, 4 घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे, शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गर्दी पुढे, शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गर्दी पुढे. पाय वाट पांढरी तयातून आडवी तिडवी पडे,
पाय वाट पांढरी तयातून आडवी तिडवी पडे, काळ्या डोहातून चालली हिरव्या कुरणामधून चालली काळ्या डोहाकडे, हिरव्या कुरणामधून चालली काळ्या डोहाकडे, पाय पसोडीनी जळात बसला असला औदुंबर, पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर. सांगितलंय ह्या जुन्या कविता ज्या ज्या माझ्या विद्यार्थ्यांना आठवत आहेत ते इथं म्हणायसाठी त्यांनी पुढे यावं अशी आम्ही विनंती करतो. जे आम्हाला कुठल्या ह्याच्यामध्ये होती माहिती नाही, पण बघा सगळ्यांनी मोबाईल काढा, मोबाईल त्याच्यावरती बघा. श्रावणावरती कविता होती. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे, वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुरे घी विणलासे, मंगल तोरण काय बांधले नभो मंडपी कुणी आभासे, झाला सूर्यास्त वाटतो सांज तो उघडे, तरु शिखरावर उंच घरावर पिवळे पिवळे ऊन पडे, वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुरेगी विणलासे, मंगल तोरण काय बांधले नभो मंडपी कुणी आभासे. म्हणत राहायचं. अजून काय? उठती वरती जलदान वरती अनंत संध्या राग पहा, सर्व नभांवर होय रेखिले सुंदरतेचे रूप महा, भला कमाला उडता भासे कला सुमांची माळ चिते, श्रावण मास श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे सोईकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात बिरुडी ऊन पडे. नाही श्रावण मासी आहे ना आता कविता श्रावणमासी आहे. मी लिहून आणली म्हणा तुम्ही. काय ते पद्मा गोळींची कविता आहे आकाश वेडी. मी एक पक्षीण आकाश वेडी तुझ्याचे मला भान नाही मुळी, मी एक पक्षीण आकाश वेडी तुझ्याचे मला भान नाही मुळी, डोळ्यात माझ्या असे एक आकाश श्वासात आकाश प्राणातळी, स्वप्नात माझ्या उषात येवते निशागात हाकारिते ते तुनी, क्षणार्धी सुटे पाय तुनी या बीजाकोस्ती का तुनी, अशी झेप घ्यावी असे सूर गावे ढगा माझी बाणा परी, ढगांचे अबोली भुरे केशरी रंग माखून घ्यावेत पंखावरी, तुझे आरुणी जाणुनी त्या उशेची धुळे का पहावा स्वराशी स्वर, बघावी बघावी झणत्कारिते काय वीणाशी शिवस्पर्श होताच तो सुंदर, किती उंच जावे किती सूर गावे खुसावे ढगा माझी बाणा परी, ढगांचे अबोली भुरे केशरी रंग माखून घ्यावेत पंखावरी, किती उंच जाईन पोचेन किंवा संपेल हे आयु अर्ध्यावरी, आकाश यात्रीस नाखेद त्याचा निळी जाहली ती सबाह्यांतरी, निळी जाहली ती सबाह्यांतरी.